अचानक लिफ्ट कोसळली म्हणे. सगळे एकदम शॉक झाले. मलाच 500च्या वर कॉल आले. ओव्हरलोड हे कारण नसू शकतं, कारण दवाखान्याची लिफ्ट आहे आणि तिची कॅपॅसिटी मजबूत असते. अनेक प्रश्नांना उधाण आलेलं आहे. कारण जवळजवळ घातपातासारखी घटना. एक आंदोलनकारी नेता जो सत्ताधाऱ्यांना सातत्यानं जाहीर आव्हान देतो, त्याच्यावर लक्ष ठेवलं जाते, त्याच्या प्रत्येक हालचालीवर राजकीय सूक्ष्म नजर असते आणि अचानक लिफ्ट कोसळते. मला वाटतंय बरं हे इतकं सहज होऊ शकते का? पुरेशी सुरक्षा नव्हती. इतक्या महत्वाच्या नेत्यासाठी सरकारकडून कोणतीही सुरक्षा नाही, ना एसपीजी ना मेडिकल व्यवस्थापन. लोक प्रश्न विचारताय, जर जरांगे पाटलांना काही झालं असतं तर जबाबदार कोण? एका लोकनेत्याचा अपघात झाला, अपघातानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याकडून तात्काळ अधिकृत प्रतिक्रिया नाही. लोक म्हणतायत ना जरांगे पाटलांना अपघात होतो आणि सगळं सरकार शांत आहे, म्हणजे काहीतरी काळं पाणी आहे. लोकांचा संताप सोशल मीडियावर कसा व्यक्त होतोय? जरांगे यांना काही झालं असतं तर महाराष्ट्र पेटला असता. हा अपघात नाही, याचं नियोजन होतं. सरकार आरक्षण देत नाही पण जरांगे यांना गप्प बसवायचं कारण शोधत आहे. हे सरकारला समजत नाही का? मनोज दादा म्हणजे केवळ एक नाव नाही आहे, ते म्हणजे एक चळवळ आहे, एक आश्वासक दिशा आहे आणि लाखो कुटुंबांचं स्वप्न आहे. त्यांना काही जर झालं ना तर आंदोलन उधळून नाही लागत, ते पेटतं. हे प्रकरण सामान्य ठेवणं आता सरकारच्या हातात नाही, ते लोकांच्या हातात गेलंय. लोकप्रतिनिधींनी उघड भूमिका घ्यावी. प्रत्येक आमदारानं खासदारानं खास करून मराठा नेत्यांनी खुलं स्टेटमेंट द्यावं. तपास समिती नेमावी. रुग्णालयाच्या लिफ्टची फॉरेन्सिक तपासणी करावी. मेंटेनन्स रेकॉर्ड सीसीटीव्ही पूर्ण खुलं करावं. जरांगे पाटलांना झेड सुरक्षा द्यावी. लढणाऱ्या नेतृत्वाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. दादांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुढच्या व्हिडिओत सविस्तर बोलू आणि सांगतो, मनोज जरांगे पाटलांना काही झालं असतं ना तर आरक्षण हा मुद्दा राहिला नसता, तो महाराष्ट्राचा ज्वालामुखी झाला असता.